हाय हॅलो नमस्कार सर्वांना. तर कसे आहात तुम्ही सर्व? आशा करते की तुम्ही सर्व मजेत असाल. चला तर मग आपल्या चॅनलमध्ये म्हणजेच दीदीज होम किचन अँड ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर थंबनेल पाहून तर तुम्हाला कळालंच असेल की आज आपण बनवणार आहोत पिठलं. आमच्याकडे याला पिठलं आणि बेसनसुद्धा म्हणतात, काही ठिकाणी झुणकासुद्धा म्हणतात. चला तर मग आता याला काय काय साहित्य लागते ते पाहूयात. तर इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत 10 ते 12 आणि लसण पाकळ्या घेतलेल्या आहेत 20 ते 25. तर आपल्याला ह्या हिरव्या मिरच्या आणि लसण मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. तर मी इथे सर्वात मिक्सरचं जे छोटं भांडं असतं ना त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या आणि जो आपला लसण घेतलेला होता तो लसण याच्यामध्ये घातला आणि छान अशा प्रकारे मी इथे हे बारीक करून घेतलेलं आहे. हवं तर तुम्ही याच्यामध्ये जिरेसुद्धा घालू शकता, पण मी फक्त हिरवी मिरची आणि लसणच याच्यामध्ये काढलेलं आहे. फोडणीमध्ये आपण जिरे तर नंतर घालणारच आहोत. तर आता इकडे मी गॅस सुरू करून त्याच्यावरती कढई ठेवलेली आहे आणि कढई छान गरम होऊ द्यायची आणि नंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला तेल. तर साधारणतः इथे मी 3 ते 3.5 पळ्या तेल घातलेलं आहे. तेल आपल्याला छान असं गरम करून घ्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये मोहरी घालायची, जिरे घालायचे. तर मी इथे अर्धा चमचे दोन्ही पण घातलेला आहे आणि कढीपत्ता घातलेला आहे. कढीपत्ता ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचा असेल तर घाला, नाहीतर स्किप केला तरी पण चालेल. आणि आता आपल्याला जी लसण आणि हिरवी मिरचीची पेस्ट काढून घेतलेली होती ती याच्यामध्ये टाकली आणि एकदम मीडियम गॅस करायचा आणि एकदम मीडियम गॅसवरती आपल्याला ही हिरवी मिरचीची पेस्ट आपल्याला ही परतून घ्यायची आहे, जेणेकरून करपायला नको फुल गॅसवरती. आता त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा इथे हळद पावडर घातलेली आहे, जेणेकरून आपल्याला जे पिठलं बनवायचं आहे त्याला कलर खूप छान असा येईल. आणि आता हळद घातल्यानंतर सुद्धा आपल्याला थोडंसं असं परतून घ्यायचं आहे. आणि आता याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला नमक. तर इथे मी नमक आत्ता याच्यासाठी घालते, जेणेकरून जी हिरवी मिरचीची पेस्ट आहे ना ती खूप छान अशा प्रकारे परतली जाते. नमक घातल्याने थोडंसं पाणी सुटल्यासारखं होतं आणि हिरवी मिरची थोडीशी कच्ची राहत नाही आणि छान अशा परतली जाते त्याच्यामुळे. तर आता याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाणी. तर तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्हाला किती पिठलं करायचं आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता. तर मी इथे 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि छान अशा प्रकारे मिक्स करून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता. तर आता आपल्याला गॅस एकदम फुल करायचा आहे आणि फुल गॅसवरती एक खळखळून अशी उकळी येऊ द्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता उकळी यायला सुरुवात झालेली आहे. तर मी इकडे आता ज्याने आपण ते पिठलं करणार आहोत ती इथे मी ती रवी घेतलेली आहे पिठलं बनवायची. तर त्याच्या साहाय्याने मी इथे पिठलं बनवणार आहे. तर हे आहे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ. तर इथे मी हे चाळून ठेवून दिलेलं होतं, त्याच्यामुळे मी काय आता चाळणार नाही आहे. तर आता तुम्ही पाहू शकता एक किती छान अशी उकळी आलेली आहे, खळखळून अशी. तर आता काय करायचं, बेसन पीठ एका हाताने थोडं बेसन पीठ घालायचं आणि एका हाताने जी आपली रवी आहे ना त्याने आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे. मी एका हाताने कॅमेरा पकडल्यामुळे एकाच हाताने मी बीट टाकते आणि एकाच हाताने मी इथे रवीने मिक्स करत आहे. तर तुम्ही दोन्ही हाताने एका हाताने पीठ टाका आणि एका हाताने मिक्स करा. एकदम छान अशा प्रकारे होतं, गोठुळेसुद्धा होत नाहीत अजिबात. तर तुम्ही पाहू शकता तुम्हाला किती घट्टसर करायचं आहे किंवा किती पातळ करायचं आहे त्यानुसार तुम्ही पीठ टाकू शकता. तर मी इथे साधारणतः तो चमचा दिसत आहे ना तुम्हाला, तो चमचा मी इथे 3 चमचे साधारणतः इथे ते पीठ घातलेलं आहे. तर तुम्हाला किती घट्टसर पाहिजे किंवा किती पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही इथे पीठ कमी जास्त टाकलं तरीसुद्धा चालते. तर मी इथे 3 चमचे टाकल्यावर परत मला थोडंसं पातळ वाटलं, मला थोडंसं घट्ट करायचं होतं, म्हणून मी अजून अर्धा चमचा इथे पीठ घातलेला आहे आणि छान असं मिक्स करून घेते. तर इथे हे कंटिन्यू आपल्याला असं हे हात चालवत राहायचा, जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत. आत्ता थोड्याशा तुम्हाला गुठळ्या दिसत आहेत, पण थोड्या वेळाने तुम्हाला गुठळ्या दिसणार नाहीत, तुम्ही पुढे पाहालच. तर तुम्ही पाहू शकता एकदम छान अशा प्रकारे मी इथे मिक्स करून घेतलेलं आहे. मिक्स केल्यानंतर आता काय करायचं आहे, एकदम कमी गॅस करायचा आणि कमी गॅस करून आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे आणि 4 ते 5 मिनिटासाठी कमी गॅसवरतीच आपल्याला हे पिठलं वाफून घ्यायचं आहे. तर मी आत्ता झाकण काढून तुम्हाला दाखवते किती छान अशा प्रकारे आपलं पिठलं शिजलेलं आहे आणि तुम्हाला एकसुद्धा गाठ दिसणार नाही आहे. तुम्ही पाहू शकता, मी तुम्हाला इथे चमच्याने हलवून दाखवते, मिक्स करून दाखवते. तर हे आपलं पिठलं एकदम तयार झालेलं आहे, म्हणजे खाण्यासाठी एकदम रेडी आहे. आणि पिठलं कधी पण एकदम गरमच खायचं, थंड झाल्यावर कधीही पिठलं खायचं नाही, जेणेकरून गरम खाल्लं तर खूप छान लागतं
आणि थंड झालं तर त्याची टेस्ट थोडीशी वेगळीच लागते, म्हणजे एवढं छान नाही लागत थंड झाल्यावर खाल्ल्यावर. तर या पिठल्याला एकच कमतरता आहे, ती म्हणजे कोथिंबीरची. कोथिंबीर माझ्याकडे अवेलेबल नव्हती. तुमच्याकडे जर कोथिंबीर असेल तर भरपूर प्रमाणात कोथिंबीर टाका, खूप छान पिठलं लागतं. कोथिंबीर घातल्याने एकच नंबर लागते पिठलं. तर हे पिठलं तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा पोळीसोबतसुद्धा खाऊ शकता. खूप छान लागते आणि दिसायलासुद्धा तुम्ही पाहू शकता एकदम छान झालेला आहे. तर आजच्या या पिठल्याचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील ते चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.